चीट बॉय म्हणतात, ते पाटील नावाचे चीट बॉय आहेत. ते म्हणतात की तुम्हाला 8,000 रुपये एकरी द्यावे लागतील. महादेव पाटील त्यांचं नाव. आणि त्याबरोबर त्यांचे वाहतूकदार जे ऊस वाहतूक करतात ट्रॅक्टरवाले, त्यांना 500 रुपये द्यायचे. आता ही 500 रुपये एंट्री कशाला द्यायची ड्रायव्हरला, हा शोधाचा विषय. आणि त्यानंतर ते काही 2 किलो चिकन का मटन असं द्यायचं. म्हणजे हा धंदा म्हणजे कसला भयानक चालवला आणि कसला शेतकऱ्यावरती प्रचंड प्रमाणात अन्याय चालवला आहे. मला वाटतं की क्रांती कारखाना हा चांगला कारखाना आहे. शरद भाऊ असतील, अण्णा असतील, चांगल्या प्रकारे कारखान्याला बघतायत. परंतु अशा प्रकारची लूट क्रांती कारखानाही जरा करत असेल आणि ती लूट जे त्याचे सभासद आहेत त्यांच्याकडून होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे. त्याची तक्रार करण्यासाठी माझे वडील स्वतः वांगीतील क्रांती कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. आणि त्या ठिकाणी ऑफिसमध्ये गेले, त्यांनी तक्रार केली. पण त्यांनी सांगितलं या तक्रारीचा काही फायदा होणार नाही, कारण की जो ऊस वाहतूक करणार आहे तुमच्या शेतातील ऊसाची, किंवा जो ऊस वाहतूकदार आहे तो भाऊंच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. शाबास, किती विदारक चित्र आहे. त्या कारखान्याचा भागधारक मी आहे.